श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगत असतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू आज दुर्लक्ष करू नको. या संदेशाला आज काही वेळ ऐकून बघ. या संदेशाला तू जर आज 10 मिनिटे ऐकशील तर येत्या काही काळात तुझ्या घरी मोठी बातमी येईल. स्वामी म्हणतात, सर्व परिस्थितीत समतोलपणा राखणे हीच सुखाची गुरुकिल्ली होय. बऱ्याच लोकांना तुमच्या यशाची भांडणा किंवा तंटण करावेसे वाटत असते, पण आपण जर आपली कृती योग्यपणे आणि न थांबता करत राहिलो तर कधीकधी आपल्या आयुष्यात अडचणी येतील. त्या अडचणी आपल्याला थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्याची खरी मजा तेव्हा आहे जेव्हा लोक तुमच्यावर जळतील आणि तुम्ही आपले काम नियमितपणे पूर्ण करत असाल. आयुष्यामध्ये कधीच लोकांचा विचार करायचा नसतो, कारण लोक ज्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतात, ज्याकडे काहीच नाही त्यावर हसतात. जर आत्ताचा क्षण तुम्ही सुखाचा केला तर पुढील क्षणही सुखाचा होण्याचे संभाव्यता वाढतील. श्रीमंताची संपत्ती चोरीस किंवा जळाली जाऊ शकेल, पण ज्ञानाचे ज्ञान आणि आनंद नेहमी टिकून राहतात. सतत दुःखात बुडालेल्या जगात अधिक संपत्ती कोण आणील की पैसा हे सुख, हे खूप लोकांना प्रश्न पडतो. कठीण परिस्थितीतला आनंद व हसत खेळत तोंड देणाऱ्याला हा सामोरे जात नसतो. इतरांना आपल्याकडे पाहावे असे मूर्ख माणसाला वाटते. जो व्यक्ती खरंच शहाणा आहे, हा माणूस या गोष्टींकडे कधी लक्ष देत नाही. सच्च्या दिलाच्या व प्रामाणिक माणसाला सदैव आपण हलके व तणावमुक्त असल्याचे जाणवतो. ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय होय. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जीवनात पुढे जाऊ इच्छित असाल तर आपल्या गरजा वाढवत जाणार या गोष्टीकडे जरा काळजी घ्या. आयुष्यात आपली दुःखे विसरण्यासाठी ईश्वराचे स्मरण करा. तुम्हाला हवे होते आणि मिळाले नाही, कदाचित तुम्हाला त्याची गरज नसावी. मन स्थिर ठेवा आणि सर्व परिस्थितीत शांत राहा. दीर्घ वाटचालीनंतर सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर येणे होय. स्वामी सांगतात, तडजोड कशी करावी हे जाणणारा जगावे कसे हे जाणत असतो. इतर सर्वजण जर तुमच्यावर हसत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कुठल्याही प्रकारची चांगली गोष्टी करायला जा. त्यात लोक तुम्हाला अडवण्यासाठी तुमच्यावर हसतील किंवा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील. जेव्हा समस्या उभ्या टाकतात तेव्हा जर तुम्ही आपले डोके भिंतीवर आपटाल तर तुमच्या बुद्धीचा विचका होईल. जग जेव्हा बेफाम वादळासारखं होते तेव्हा सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर होय. सर्व काही आनंद वृत्तीने केल्यास करावयास कठीण असे कोणते काम राहणार नाही. सर्वतोपरी केलेला तुमचा प्रयत्न पुरेसा पडत नसेल तर ईश्वरावर सोपवा. लक्षात ठेवा, तुम्ही अनंत आहात. ईश्वर सदैव तुम्हाला साथ देत आहे. ईश्वर सदैव तुमच्या सोबतीला आहे. तुम्ही जे काही कराल त्यात ईश्वराची तुम्हाला पूर्ण साथ आहे. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या संदेशाला येत्या 5 मिनिटापर्यंत न दुर्लक्ष करता लक्षपूर्वक ऐका. ईश्वर हा आपला सर्वश्रेष्ठ सोबती याची विस्मृती जेव्हा होते तेव्हा एकाकीपणा जाणवतो. आपल्या सर्व आशा आकांक्षा ईश्वरावर खिळवा, म्हणजे कोणतेही तुम्हाला खिळवू शकणार नाही. वृद्ध होणे याला महत्व नाही, पण नसत्या गोष्टी तुम्ही अंगावर ओढून घेतल्यास अकाली वृद्ध व्हाल. दिव्यात वात नसेल तर प्रकाश मिळणार नाही, तसे जीवनात ईश्वर नसेल तर जीवन उजळणार नाही.
जो व्यक्ती देवाची भक्ती करतो, त्यांना मानतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीच्या जीवनात अडचणी ह्या असतात, पण त्यांना उपाय सुद्धा नक्की देवच देतो. देव त्यांना सतत मार्गदर्शन करत असतो. स्वतःला जितके अधिक जाणाल, तितके शांत व आनंदी राहणे अधिक सोपे होईल. जेव्हा आपले सर्व संबंध एका ईश्वराशी जोडलाय, तेव्हा तुम्ही कितीतरी गोष्टी साध्य करा. जो देवाशी नाती सारी जोडतो, मग त्याला होते खरी सुखाची प्राप्ती. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या अवतीभवती सर्वत्र अशांतीच अशांती असते. शांतीविषयी बोलणे प्राय व्यर्थ वाटण्याचा संभव आहे. अशी ही परिस्थिती जे वापरता येईल आणि ज्यावर जगता येईल असे आपले स्वतःचे शांतीचे स्रोत निवकडे शोधण्यास आपल्याला भाग पडेल. फुलांचेच पहा, ती सुद्धा या आशात वातावरणात राहतात. त्यांनाही प्रकृती जगण्याचे प्रदूषण व सडन सहन करावे लागते. तरी सुद्धा गजबजलेल्या रस्त्यात ते किंवा त्याच्या आजूबाजूला कडेला किंवा दलदलीत, वाळवंटात, काट्याकुट्यात आणि कधीकधी शेणात किंवा एखाद्या अशा जागी जिथे ते मिळण्याची शक्यता नसते, तिथे सुद्धा ते सापडतात आणि ती सदैव सुंदर, प्रफुल्ल व सुगंधित असतात. प्रत्येक प्रसंगी, मग ते अत्यंत दुःखदायी का असेना, जी फुले देण्यात येतात ती काही आपल्याला कुठेही मिळणार नाही. शांतता व स्थिरचित्ताची यांचा प्रतिमा म्हणून फुलांचा वापर केला जातो. तो त्यांचा गुणच आहे. आपणही फुले आहोत देवाच्या बागेतील. रोजच्या घाई गर्दीच्या आणि उडताणीच्या या जगण्यातून जरा देवासाठी वेळ काढायला हवा. आपल्याला जे काही पाहिजे ते देव देतो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते देवानं दिलं आहे आणि जे काही मिळणार आहे ते देवच देणार आहे. आपल्या आयुष्यात जे काही करणार आहे तो आपल्यासाठी आपला देवच करणार आहे. जो भविष्य काळात होता तो आता घडत आहे. सापर्यंत जे घडत आहे ते भूतकाळात जमा होईल. मग चिंता कसली? प्रत्येक दिवसाची एक दडगडीत गुप्ती असते. तुम्ही ते बऱ्याच वेळा पाहिलं आहे. आपल्या परिश्रमाची प्रचिती पाहण्यास अधीर होणे म्हणजे कच्चे फळ खाण्याचा प्रयत्न करणे. एक संधी हुकली म्हणून डोळे अश्रूंनी भरून दिले. आपले दृष्टिकोन स्वाप ठेवा. नक्की देव तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात स्वतःचे स्पर्धक स्वतः बना. आयुष्यात स्वतःला एक टार्गेट द्या की आज मला या 10 गोष्टी करायच्या आहे. पण तुम्ही पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही 10च्या जागी 11 ते 12 गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. स्वतःचे कॉम्पिटिटर व्हा. लोकांसोबत बराबरी करण्यापेक्षा नेहमी स्वतःशी बराबरी करा. तुमची स्पर्धा इतरांशी नंतर, आधी स्वतःशी आहे हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा. इतरांना प्रेरित करणं चांगलं, पण त्यासाठी स्वतःचं देह विसरता हे तुम्हाला माहिती आहे का? हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वतःला जे काही करायचं, आयुष्यात जे काही आपलं ध्येय आहे ते पूर्ण करा. इतरांना तुम्ही जे काही सांगायचे सांगा, सल्ला द्या, त्यांना मोटिवेट, इन्स्पायर करा, पण स्वतःच्या ध्येयाकडे दुर्लक्ष नको. गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्या सारख्यांची संगत सोडावी लागते. कावळे आयुष्यात येतात, त्यांची संगत द्या सोडून आणि तुम्ही आयुष्यात पुढे जा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमच्या प्रगतीच्या मार्गावर तुम्ही आले आहात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटायला लागतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, माळवत्या नाही. आयुष्यामध्ये स्वतः असे बना जेव्हा सगळी लोक तुमच्या पुढे नतमस्तक होतील.
नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा नेहमी खालच्या पायरीवर होते, खालच्या पायरीवर आहेत आणि खालच्याच पायरीवर राहणार. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे व शिकलेली लोक तेच इतिहास वाचतात. आयुष्यामध्ये जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही अफाट आहात. काळी वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर मोकळी वाट करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्ने बघा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी 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 होत जातो. ज्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून मावळणाऱ्या चाफ्यानं कधी आपलं फुल आणि बहरणं सोडलं नाही. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला, नक्की तुमचा दोष नाही. यात तुमची 1 रुपयाचीही चूक नाही. पण जर गरीब म्हणूनच मेला तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. देवाने तुम्हाला अख्खं आयुष्य दिलं होतं गरिबीतून बाहेर निघण्यासाठी, पण तुम्ही काय केलं ते वाया घातलं. त्यामुळे यात तुमची चूक 100% आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसत दगड आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतः येऊन म्हटला पाहिजे, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना स्वतःबरोबर झाली पाहिजे. स्वतःला दुसऱ्याबरोबर तोलायचं नाही. स्वतः आपण अफाट आहो या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. कितीही मोठी प्रतिबिंब असला तरी यशस्वी तो होतो ज्याच्या रक्त्यात जिंकण्याची हिंमत, लढण्याची धम्मक असते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहे, हे लक्षात घ्या. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचाच अहंकार हराल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. लोक तुम्हाला काहीही म्हणतील, पण त्यांकडे लक्ष देऊ नका. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागेल. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. नाही हा शब्द ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक तुमचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख दाखवतील. आयुष्यात एवढं पुढे जा, जेव्हा आज कोणी एखादा व्यक्ती असेल जो तुम्हाला बोलत नसेल तर तुम्ही पुढे गेल्यानंतर तो तुमच्यासाठी तडपला पाहिजे. यशस्वी होण्याची तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी लागते. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसाला थांबवण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. समुद्रातलं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही, जोवर तुम्ही त्यात एकालाही मनात प्रवेश करू देत नाही. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कधीही बरा असतो. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती जी की तुम्हाला झोप लागू देत नाही. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असे समजू नका. त्या माणसाचा विश्वास तुमच्यावर खूप जास्त होता, पण तुम्ही त्या लायकीचे नव्हते की त्याचा तुमच्यावर विश्वास असायला हवा होता. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवासात चुकीच्या रस्त्यावर प्रवास करत आहात. खूप कमी लोक आहेत आयुष्यात
सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याबद्दल कडू अनुभव शिकवून देण्यास येतात. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकी शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, तर रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. स्वामी सांगतात, यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, तर रिकामा खिसा हे दुनियातील माणसं दाखवतो. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारण्याचा तुमच्याकडे वेळ नाही. त्यांना बिस्कुट टाका आणि पुढे जा. तुम्हाला जेव्हा तुमचे ध्येय गाठायचे असते तेव्हा आयुष्यात सतत प्रयत्नशील राहावे लागते. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मनातील घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ मनातच नसतं, प्रत्येक प्रश्नात असतं. वादळ आपल्या मनात झुंज देतं, त्यातून कितपत बऱ्या अवस्थात बाहेर येतो हे आपण असतो. जेव्हा आपली नखे वाढते तेव्हा आपण नखे कापतो, बोट नाही. त्याप्रमाणे जेव्हा गैरसमज वाढतात, नाती तुटायची वेळ येते, तेव्हा अहंकार तोडावा, नाती नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पहिलं स्वप्न भंग झाल्यावर दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येत असतो अशी स्वप्ने. आपला द्वेष कोण करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असेल. 1. त्याची तुम्हाला भीती वाटते असं त्याला वाटते आणि तो जास्त तुम्हाला भीतो. 2. ते स्वतःचा द्वेष करायचं पाहतो. 3. त्याला तुमच्यासारखं व्हायचंय, तो तुमच्यावर जळतोय की तुम्ही असे आहात पण तो बनू शकत नाही. तो पूर्ण प्रयत्न करतोय तुमच्यासारखा बनण्याचा, पण त्याच्याने होत नाही, त्यामुळे ते तुमचा द्वेष करण्याच्या मागे असतो. रस्ता भटकला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची ही वेळ आहे. एकाएकी वेळी एकच काम करा. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे अटळ असते. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही. जर तुम्ही फेमस व्हायला लागले तर बदनामी तुमच्या सोबत येईल. तुम्हाला कोणी रिजेक्ट केले, अस्वीकार केले तर निराश होऊ नका, कारण तुम्ही या लायकीचे आहेत की तुम्ही काहीही करू शकता. आणि ज्यांनी तुम्हाला अस्वीकार केले त्यांना तुमच्या एवढा महागडा ॲटम वापरण्याची सवयच नाही. आयुष्यात स्वतःची किंमत कधी कमी समजायची नाही, कारण तुम्ही अफाट आणि अनंत आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली चालत राहाव्या लागतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यात राहणार, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. आयुष्यात नोकर तर कधीही होता येते, पण मालक व्हायला इच्छाशक्ती आणि स्वतः धमक लागते. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा जास्त माणसी अडवी येतात. स्वामी म्हणतात, माझ्याकडे कोण काय बोलते याकडे लक्ष देणे तुमचे काम नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सरळ चालायचे आहे, कधी थांबायचे नाही. जगाने तुम्हाला नावे ठेवली तरी तुम्ही तुमचं नाव कमविण्यात व्यस्त राहा. तलवारीच्या जोरावर मिळालेले राज्य तलवार असेपर्यंत टिकते. प्रेमाच्या जोरावर आणि आपल्या मनाच्या चांगुलपणाच्या जोरावर मिळालेले राज्य आपण मेल्यानंतर सुद्धा राहते. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाट्या त्या असतात ज्या मोठी बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उत्तम पर्याय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद आणि तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करील राहील तो यशस्वी होईल. अर्ध्या आयुष्यात आपण काय केलंय हे जर प्रश्न पडत असेल तर आयुष्यात खूप मागे आहात. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद असावी. जर तुम्ही आयुष्यामध्ये खूप संघर्ष करत असाल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यामध्ये क्षमता असते.
जीवनात चांगल्या माणसाला शोधू नका, स्वतः चांगले व्हा, कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी की एकदा खर्च करून टाकली तर आयुष्यभर आनंद उपभोगता येते. यशाकडे नेणारा सर्वोत्तम जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. कोणाला 100 रुपये मागून बा, काही ना काही तुम्हाला कारण देऊन पळून जाईल. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्ही फायदा तुमचाच. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल, द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेल. श्री स्वामी समर्थ. स्वाभिमान विकून मोठं व्हायचं असेल तर त्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही. येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडे उसने मिळत नाही, ते फक्त स्वतः निर्माण करावे लागते. यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करतायत याचा विचार करत नाहीत, तो स्वतः काय करतो याचा विचार करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर एखादी गोष्ट मनाप्रमाणे होत नसेल तर तुम्ही चांगला विचार करा. चुकीचे विचार तुम्हाला आयुष्यात बरबादीकडे नेताल. नकारात्मक विचार आयुष्यात तुम्हाला बरबाद करण्यासाठीच येत असतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केले, हरलो, चुकलो, दुखलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळेस काहीतरी शिकले. या गोष्टीचा अभिमान बाळगा. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेत श्वास शोधतो आणि स्रोत शोधून तो श्वास घेतो. श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. याचप्रमाणे यशाची ओढ लागली की मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतो. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. फुलासारखे फक्त 15 दिवस जगता येईल, परंतु ते 15 दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो कळणार नाही. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच्या दगडाने जर मूर्ती बनली तर लोक त्यावर डोकेही टेकवतात. वेळेची आणि आपल्या कर्माची फळं आपल्याला नक्की मिळतील. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी ज्यावेळी समस्या उभी राहील तो कसा असेल तो सांगून देईल. आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50 ते 70% लोक काही त्यांना पर्वा नसते आणि ते लोक असे असतात जे तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद घेतात आणि तुम्ही अजून कसे अडचणीत जाल याकडे पूर्ण लक्ष देतात. आयुष्यात आनंदाने जगायचं असेल तर 2 गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते. कारण आहे, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही एखादी गोष्ट कराल तर ती अशी करा की त्यात तुमचं पूर्ण 100% तुम्ही मेहनत दिली असेल. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2 कारणे असतात. आपण न करता कृती करतो, विचार करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो. गणितात कच्चे असाल तर चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा. कोणत्याही चुका हे आपल्याला आयुष्यात बर्बाद करतील, पण त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातील. चुका केलेल्या चांगल्या, पण त्या लिमिटमध्ये करायला हव्या. यश साजर करताना तुम्ही जर त्यापेक्षा महत्त्व एका अपयशाची देत असाल तर हे खूप चांगलं आहे, कारण अपयशातून धडे मिळतात आणि यशातून आनंद. स्वतःला जिंकण्याचा असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांचा जिंकण्याचा असेल तर हृदयाचा उपयोग करा. जो व्यक्ती लोकांचा जास्त विचार करतो आयुष्यात त्या एवढा मूर्ख आणि दुःखी व्यक्ती कोणीही नसतो. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. बेसावधपणे जो आयुष्य जगतो त्याला धप्पा नक्की मिळतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरीही समुद्र आपले शांत राहणे कधी सोडत नाही. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडणे सोडत नाही. आयुष्यात जर खूप पुढे नाही जात आलं तर जेथे आहो तिथे समाधानी राहणे चांगलं आहे. कोणीही कोणतेही कार्य करो हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होते. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हाती असतं. खूप माणसाची स्वप्ने या एका चुकीमुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील याचा विचार करणे सोडा.
टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. मोठे स्वप्ने पाहणारे मोठी स्वप्न त्यात सत्यात उतरवतात. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. स्वप्न पाहत असायचं हवं. स्वप्न पाहायचं तर मोठं पहा, लहान कशाला? कारण लहान स्वप्न हे जर साकार करायची तर लागतात आपल्याला तेवढी क्षमता लागते. आपली खरी स्वप्ने ती आहे जी आपल्याला उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास मजबूर करतात. जीवनात त्रास होतो ते सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारायला कधी मागे हरत नाहीत त्यांना होतो, पण ते जिंकतात आणि नेहमी काहीतरी शिंकतात. यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छाशक्ती हे हारण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेलं रुबाब. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी क्षणोक्षण कोणत्या तरी क्षेत्रात सतत उजळावा लागतो. कुठेतरी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. कधी कोणता कुठून ज्ञानाचा प्रकाश मनात येईल सांगता येणार नाही. तुमचा आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचे बदलेल आयुष्य. जर तुम्ही नेहमी सर्वसाधारण जीवनात जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही कधीही हे उमगणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात एकदा मेहनत करा आणि सुरुवात करून बघा. जो व्यक्ती सुरुवात करतो तो काहीही करू शकतो. माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा यावर विश्वास ठेवा. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण प्रत्येक पाऊल हे चुकीचंही नसते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असतो. जेव्हा तुम्ही मनस्थिती बदलता तेव्हा परिस्थितीही बदलते. आपण सुरुवात कशी झाली यावर लक्ष देण्यापेक्षा आपला शेवट कसा व्हायला हवा याकडे लक्ष द्यायला हवे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास होय. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा. दुःखाने कवटाळून बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका. स्वतःचा वापर कधीच कुणाला करू देऊ नका. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. मनाला अनंत आहे, मनात काहीतरी मोठी गोष्ट आहे याकडे लक्ष द्या. आवड तेच करा आणि जे तुम्हाला आवडत राहील तेच करत राहा आणि जे आवडत नाही त्याकडे पाहू सुद्धा नका. जिथे तुम्ही जाता तिथे तुमची गरज निर्माण करा. गरज असेल तर सर्व काही मिळेल. सगळे निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय तुमच्या बुद्धीनेही घ्या. बुद्धीचाही वापर करा. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. तुम्हाला ज्या दिवशी विजय पाहायचे आहे त्या दिवशी कमी बोला आणि ज्या दिवशी माहिती नाही त्या विषयावर मौन पहा. स्वामी म्हणतात, देवाने आपल्याला हृदय दिलं तर देवावर प्रेम करण्यासाठी, डोकं दिलं तर सांसारिक गोष्टीत वापरण्यासाठी. लोक देवावर डोकं वापरतात आणि सांसारिक गोष्टीत हृदय वापरतात. हृदय हे दोन्हीकडे वापरण्याची वस्तू आहे, पण देवाकडे जास्त वापरल्यास मनुष्य सदैव फायद्यात असतो. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयाला कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याबद्दल मौन पाळा. आयुष्यात सदैव फायद्यात राहाल. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रामाणिक राहायला शिकाल त्या दिवशी तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. ज्या दिवशी तुमच्या कामात तुम्ही प्रामाणिकपणा हा शब्द आणाल त्या दिवशी आयुष्य अजून सोपं होईल. यश हे मनातल्या शांतीतून उगम पावत असते. थंड लोखंड हेच गरम लोखंडाला कापीत व कापवीत असते. भीती दूर करण्याचा सोपा मार्ग व सहज मार्ग म्हणजे ज्ञान व समज प्राप्त करण्याचे प्रयत्न करणं होय. शांतीचा चाबूक व्हा म्हणजे आत्म्यांना तुम्ही आकर्षण बनवू शकाल. जर संपत्ती गमावला तर काही जात नाही. जर आरोग्य गमावला तर थोडे काही जाते. जर चारित्र्य गमावला तर सर्व काही जाते. लक्षात ठेवा, आरोग्य आपल्याला पुन्हा त्याची काळजी घेऊन वापस आणता येईल, पण चारित्र्य अशी गोष्ट आहे जे कधी मिळणार नाही. जनाचा अंत म्हणजे मृत्यू, मृत्यूचा अंत म्हणजे जन्म होय. लक्षात ठेवा, जर एखादा व्यक्ती जन्माला आला तर तो मृत्यूमुखी नक्कीच पडणार आहे.
जर माणसाला स्वतःमध्ये शांती सापडू शकत नसेल तर मग या जगात शांती असू शकेल का? अंधश्रद्धा कळू शांती असणे शक्य नाही. मनाच्या शांतीचा अभाव असलेल्या सुखी कसा राहू शकत नाही. देवाला विश्वास पाठ आहे. तुमच्यापाशी ओझे असेल तरी तुमच्याकडून त्याला घेऊ द्या. शांतता म्हणजे केवळ आवाजच नव्हे तर मनाच्या निष्पत्तेचा अभावी होय. स्तुतीमुळे जर मी सुखावत असेल तर त्याचा अर्थ बदनामीने सहजपणे दुखावू शकेल. स्वातंत्र्याचे नियम जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही स्वतःला स्वातंत्र्य म्हणू शकाल. जर तुम्ही रोज सकाळी आपल्या विचारांचे वर्गीकरण करत असाल, काही क्षण घालवत असाल तर ईश्वराचे स्मरण करा, कारण तुम्हाला तोच आयुष्यात खूप पुढे नेईल. क्रोधाने जेव्हा तुम्ही जळू लागाल तेव्हा दूर जाण्याची इच्छा डोळ्यात येईल. जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितका कमी तुम्हाला आराम मिळेल. जिथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांती सापडायला फार कठीण आहे, कारण ती आपल्याला आतच जडलेली असते. मूर्ख व्यक्ती कधीही संतुष्टीत असतो आणि राहत नसतो. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपल्या मनस्थितीपेक्षा जास्त काहीतरी आपण गमवित असतो. जो शांतिवृत्ती धारण करतो त्याला कोणी फसवू शकत नाही. व्यक्तीच्या मनात बरंच काहीतरी गोष्टी अडकलेल्या असतात. जर तुम्ही परिस्थितींना तुमच्या आयुष्यात यायला भाग पाडाल तर आयुष्यात काहीही करू शकता. शस्त्रे स्वतः काही धोकादायक नसतात. माणसातील क्रोधच हानिकारक असतो. युद्ध ही माणसाच्या मनातून जन्मतात हे आपल्याला जाणून एखाद्या चुकीच्या गोष्टीसारखी आपल्याला मारायला लागते. जो व्यक्ती स्वतःच्या जीवावर जगण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः विश्वास ठेवतो की तो काहीतरी चांगलं करेल, असा व्यक्ती नक्कीच आयुष्यात कुठेतरी जातो. आयुष्यात एका जागेवर नेहमी राहत नाही. युद्ध ही माणसाच्या मनातून जन्माला येतात. ते आपण जाणू तर मनाला शांती आणि आपण मोठे होण्याचा प्रयत्न करू. शांतीचे समर्थन करण्याचे जर मी इच्छित असेल तर मला ओरडावे व किंचाळावे लागेल का? स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवा. गुलाब काट्यापासून राहू शकत नाही आणि ते सुद्धा त्यांच्याकडून कधी ना कधी दुखावले जातं. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही का दुखावले जाऊ शकत नाही? नक्की तुम्हीही दुखावले जाऊ शकता. क्रोध तुटल्यास बेभान करतो, तेव्हा समज का येऊ नये. जितके तुम्ही कमी बोलाल तितके जास्त तुमचे लोक ऐकतील. जर तुम्ही सदैव शिकत करीत असाल तर आयुष्यात मागे राहाल. पश्चाताप आणि पश्चाताप हे तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला आयुष्यात आपली चूक कळते, आणि आपली चूक कळायला कधी कधी आपल्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे जर कदाचित वाटत असेल की पुढचा योग्य आहे तर स्वतः त्याला माफी मागायला काय हरकत नाही. तुम्ही लहान होणार नाही. जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाचे शीतल पाणी त्या क्रोधाग्नीवर ओता. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावे हे मनात असले पाहिजे. नेहमी नम्रतेचा वेश परिधान करा आणि तुम्हाला तुमच्या इतरांशी प्रेम करत राहा. जर तुम्ही प्रेमाने तसेच कायदे वागू शकाल तर आयुष्यात नक्की तुमच्यात एखादी शक्ती कमी असेल, ती तपासा आणि भरून काढा. द्वेषाचा किंवा मत्सराचा कोणताही विचार चोर पावलाने आत आला की सुख नाहीसे होते. प्रेम विचार व शुद्धतेच्या आयुष्यात येते. आयुष्यात जर सदैव स्वच्छ राहायचं असेल आणि सदैव प्रेमळ राहायचं असेल तर सत्याकडे जा. सत्य तुम्हाला नेहमी एक असा व्यक्तिमत्व म्हणून ठेवेल जो कधीही चुकत नाही. आपल्या स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जितके उत्सुक असता तितके उत्सुक दुसऱ्याच्या यशाविषयी सुद्धा राहा. एक पैसा खर्च करावा लागत नाही, म्हणून नेहमी प्रेमळ व सत्य व गोड बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही, पण जर का तुम्ही एखाद्या आपल्या मित्रमंडळीत असाल तर तुम्हाला जास्त महत्त्व येते. पण जर तुम्ही एकट्याने अशी ताकद निर्माण केली असेल की लोक तुम्हाला एकट्याती खूप महत्त्व देतील तर काही हरकत नाही. पण हे गोष्टी करायला मेहनत लागते आणि ती जर तुम्ही टाळाल तर तुमच्याकडे काहीही होणे शक्य नाही. काही लोक हे वेडे म्हणतात, काही लोक हे वेड्यासारखे करतात. ते मेहनत एवढी करतात की जे लोक शहाणे आहेत त्यांनाही प्रश्न पडतो की हे पागल झाले काय. पण वेडे लोक इतिहास लिहिण्याच्या मागे जातात आणि एक दिवस लिहितात सुद्धा, आणि जे शहाणे लोक असतात तो इतिहास वाचतात आणि शिकतात. आपण सर्व आपणास मानजितेचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्यात मानवात किती मानवी गुण आहेत ते माहिती आहे का? आपल्यातील माणुसकी कायम संपत जात आहे. आपल्यातील प्रत्येक जण स्वतःला शेजारून चांगला समजू लागला तर देशात आपल्यात
आयुष्यात कधी भांडण होणे हे शक्यच नाही. जर आपल्याला भांडण व्हायचे कारण माहिती असले तर ते टाळले आपण भांडण करण्यापासून दूर राहू. लक्षात ठेवा, नेहमी तत्पर राहा एखादी गोष्ट करण्यासाठी. एखादे अवघड कार्य हे आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेते. प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके अधिक ते तुम्हाला मिळेल. जितके अधिक ते तुमच्यापाशी असेल तितके ते देणे अधिक सोपे होत जाईल. सर्व वस्तूंचे सौंदर्य त्याचे गुण ओळखण्यात तुमची योग्यता आहे. जो व्यक्ती एखाद्याला त्याच्या कातडीच्या वर्तनामुळे जर कोणी टाळेल तर ते अनंत घातलेल्या कपड्यामुळे एका माणसाचा तिरस्कार करण्यासारखे आहे. प्रत्येकाला सोबतीची गरज असते. एखाद्याला सोबत देईल इतकं पुरेसे प्रेम माझ्यापर्यंत आहे असे स्वामी सांगतात. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. जर आपण देवावर प्रेम करत असाल तर देव आपल्यासाठी काही ना काही नक्की करेल. देव आपली पूर्ण काळजी घेतो. देवावर विश्वास ठेवून बघा. देव कधीही आपल्याला टाळत नाही. सर्वावर सारखे प्रेम करतो आणि संभवाचे जीवन अनुभवतो. एक व्यक्ती भांडणारा नसेल तर दोन व्यक्ती भांडू शकणार नाही. जर दोन्ही व्यक्ती भांडकुळ असेल तर भांडण थांबणे अशक्य आहे. देवाबद्दल प्रेम असणे म्हणजे मातेवर प्रेम करणे होय. कधी कधी तुम्ही लोकांची मदतीसाठी हात पुढे करा, तेव्हा नक्की पुढच्या वेळेला तुमच्यासाठी मदतीचे हात पुढे येतील. उदार हृदय त्वरित बहुमोल हृदय होईल. शत्रूपासून मुक्ती होण्याचे उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनवा. आणि एक लक्षात ठेवा, शत्रू जर मित्र झाला असेल तर त्याला मित्रासारखे वागवा, पण तेवढेच वागवा जेवढे ते आपल्याला धोका पोहोचवू शकणार नाही. स्वतःवर प्रेम करण्यास शिकणे हे तुमच्या आयुष्यात इतरांच्या द्वेषापासून मुक्त करते. तुम्ही आहात म्हणून आपण खऱ्या स्वरूपात राहू. प्रत्येकाकडे हा एक आपला भाऊ आहे या दृष्टिकोनाने पहा. प्रेम संबंध हे आयुष्यभर टिकून राहतील. आयुष्यात बऱ्याच जणांना फार अडचणी आहेत, पण त्यांना तुम्ही घाबरू नका. कित्येक लोक क्रोध शस्त्र म्हणून वापरतात. तुमची चिलकत नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभव. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका वाढवण्याचा हक्क असतो. भूमिका मांडण्यासाठी तो काहीही करू शकतो. एवढंच नाही तर संविधानानेही प्रत्येकाला त्याचा हक्क दिलेला आहे. तर आपण त्यांचा हक्क थांबवणारे कोण आहोत? आपल्याला बरेच काही सहन करायचे आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ तुम्ही अजूनही सहन करण्याचा प्रयत्न करीत आहात. स्तुती व कृती हृदयाने जर तुम्ही तुम्हाला फुगविण्यास मोकळेपणे द्या तर आयुष्यात खूप प्रयत्न करून चांगले पुढे जाल. या दोन गोष्टी तुम्हाला सदैव आयुष्यात पुढे नेतील. मनात जर विश्वास असेल तर तो, आणि आयुष्यात जर एखादी चूक केली तर ती. कोणत्याही गोष्टीत अडथळा येण्यास मोकळं देऊ नका. जर अडथळा आला तर तो का आला आणि कसा आला याकडची काळजी घ्या आणि लक्ष द्या. तुमचं नियंत्रण शक्ती अशी असायला हवी की एका विशिष्ट वेळेस फक्त तेच विचार तुम्हाला यायला हवे. तुमची इच्छाशक्ती अशी असायला हवी जी काहीही करत हवी. पूर्णविराम द्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतात त्यामध्ये तुम्ही पुढे जाल. प्रेमळ आज्ञा वैर जागृत करीत नाहीत, ती व्यक्तीला महान बनविते. हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रश्न सोडवण्याची. लांगड्या संभविणे बडी पाळण्याची नव्हे. कठोर दृष्टींचा वापर करणे तुम्हाला भाग पाडत असते, ठीक आहे, पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपल्याला हाताची कधीही वापर करू नका. ते कृत्य तुमच्या कर्तृत्वपणाला ठेच पोहोचवेल. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये भीती असणे म्हणजे स्वतःला तसेच इतरांनाही धोका आहे. जर ईश्वर माझा पिता आहे, शिक्षक, सद्गुरू वगैरे आहे तर या भौतिक जगाला भिण्याचे काय कारण असू शकेल? आपल्याला सर्वांना समस्यांना तोंड द्यावे लागते. समस्या आयुष्यात येतात, ते टाळल्या जाऊ शकत नाही. जगातील समस्या ह्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची माझी शक्यता आपल्याला वाढवायला हवी. तुम्हाला समजून घेणं न शकल्याने जेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेसमोर नको असता तेव्हा तुमच्या साथीला देव असतो. देव सदैव आपली साथ देतो. आता मी जे काही अनुभवत आहे तो माझ्या देवामुळेच. मी जे काही आहे तो माझ्या देवामुळे. मी जे काही असणार ते माझ्या देवामुळेच असणार. जर मी फार जास्त लोकांवर विलंबून राहीन तर निराश होण्याची शक्यता तेवढी वाढेल. आयुष्यात जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर काहीही करणे अशक्यच होईल. कारण देव आपल्याला न मार्गदर्शन करता आपल्याला मार्ग दाखवत असतो. आपल्याला कधी कळत नाही, पण देव आपल्यासाठी नेहमी तत्पर असतो. माझी सर्व कामे ईश्वरासाठी आहेत. जर मी ते समजेन तर प्रत्येक अवघड जिम्मेदारी किंवा काम पार पाडू शकेल. अंधाराचे जर मला अत्यंत भय असेल तर माझे डोळे बंद करायला अर्थ नाही. एखादे अवघड जिकीचे काम देव माझ्या सोबतीस आहे या गोष्टीहून जाणीव करून देते.
तुमचा जर देवावर विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, देव सदैव मदत करतो. देवाला एकच गोष्ट पाहिजे, त्यांचे नामस्मरण. तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. आयुष्यात कधीच अडचण येणार नाही, आली तरी जास्त काळ राहणार नाही, कारण स्वामी सदैव साथ देतात. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कामात अडचण येत असेल, तुम्ही मनाची शांती पाहिजे असेल, मनाची शांती हवी आहे, तर देवाकडे जा, देवाच्या मंदिरात जा, देवाचे नामस्मरण घ्या. देव नक्की साथ देतो. देव कधीही आपल्याला एकटा सोडत नाही. देव पूर्णपणे तत्पर असतो आपली मदत करण्यासाठी. देव नेहमी आपली मदत करण्यासाठीच प्रयत्न करतो. देव ही आपली साथ पूर्णपणे देतो. आपला देवावर विश्वास असायला हवा. देव हे आपल्यासाठीच काम करत आहे आणि देव हा सदैव आपली प्रयत्न करणाऱ्याला प्रत्येक यश देणार आहे. देवासाठी जो तत्पर असतो, देव त्याच्यासाठी